एवढं काय खास नाही पण असू दे. खास कसं नाही. छोटंसं का होईना त्यासाठी मी सरप्राईज घेणार आहे. तर मित्रांनो परीनं मस्तपैकी पूनमसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. जर पैसे जास्त गेले तसं मला कळालं तर दोघांचं पण काय तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पूनमने मस्तपैकी माझ्या आवडीचा माझ्या आणि परीच्या आवडीचा सुद्धा आस्का कांदा केलेला आहे, तुम्हाला दाखवतो. ह्यो आस्का कांदा माझ्या आणि परीचा फेवरेट आहे, फेवरेट. आणि तर पूनम खाली धुणं धुवायला गेल्या, तोपर्यंत मी चहाला ठेवतो आणि त्याच्या आल्यावर रिॲक्शन बघूया कशा असतात ते. त्याला लय भारी वाटते मी चहा ठेवल्यावर. माझा पण फेवरेट आहे आस्का कांदा. तू आलीस? येस. मला सरप्राईज द्यायचं, छोटंसं सरप्राईज द्यायचं. काय काय आणलंयस माझ्यासाठी? कुरकुरे काय कुरकुरी बिरकुरी काय आणलं नाही, चहा ठेवणार होतो तेवढ्यात तू टपकलीस. अजून ठेवलं नाहीस? असलं सरप्राईज तुझं. ठेवायला गेलो, अरे आत्ता जस्टच लुटून काढले रे, आणि तेवढ्यात तू आलीस. मग म्हटलं तर मित्रांनो मस्तपैकी चहा ठेवूयात. पाणी नाही का खाल्लं? हां भरून ठेवते. ठीक आहे ठीक आहे. आणि जाताना त्यात चिमटे घेऊन जा. हां तर मित्रांनो या अशा आता भांडी पडल्यात का नाही, हे तर प्रॉब्लेम काय आहे की नळाला पाणी येत नाही, आणि एक नळ तुटला आमचा. ते कसा काय तुटला कोण नसतो, ते ऑलरेडीच तो खराब झाला होता आणि तो तुटलाच. त्यावरती तसं पण वरती पाणी येतच नव्हतं आम्हाला. ते खालनं बादली भरून पाणी आणायला लागायचं भांडी धुवायला, आणि हे काम सगळं माझ्याकडे असते. हां रोज तर असं पुलक मारायला त्या नळाला कशाला लोन काढायचं? मित्रांनो ही माझी जागा पुशअप मारायची जागा आहे. पुलक सॉरी आईला, हे माझी पुलअप्स मारायची जागा आहे. आणि ते सोडून आता नळाला पुलप्स मारत होता म्हणून नळ तुटलाय. ह्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. मराठीच्या धड्यात हे अलंकार, हा अतिशयोक्ती अलंकार होता का नाही मित्रांनो? धडा नाही, व्याकरण मध्ये होते ते, आहे की नाही? कुठनं बडबडायला शिकलीस तू? बड बाय मी बडबडत नव्हतं, तू बडबडतोस. कसा आहे मित्रांनो माहिती आहे काय, ढवळ्याजवळ पवळ्या बांधला, वाण नागून त्याला पण लागला, अशी गत झाल्या माझी. काय नाही कोण म्हणत्या, बाबा मम्मीने आस्का कांदा एवढा भारी केल्या, घरी गेल्या गेल्या पटकन खाऊन बघा. शाळेत सोडायला जाताना. होय. आणि मित्रांनो आस्का कांदा केला का नाही, मला कधी एकदा जेवण असं होते, कारण मला हा पहिला प्रकार माहीत नव्हता. पण नंतर म्हटल्यावर कांद्याची असली भाजी असते, असं तोंड वाकडं केलं होतं मी. आणि नंतर खाल्ल्यावर कळालं मला की एवढी भारी असते ही भाजी. तेव्हापासून भाजी आवडायला लागली. त्याला म्हणतात बायकोवर विश्वास नसतो. आपली बायको करता म्हटल्यावर चांगलंच असेल, पण ह्याचा विश्वासाचा काय संबंध? होय. तोंड वाकडं केलो, मला वाटलं चांगलं नसेल. तोंड वाकडं केलं म्हणजे एक आईला हे असला प्रकार असतोय, अशा प्रकारे रे. ते काय असं काय भाजी केल्या असं नाही रे. बायकोनं दगड खायला काढली तरी ती खाल्ली पाहिजे प्रेमाने मित्रांनो. चविष्ट. हो काय दगड होती माहिती आहे मित्रांनो, पूनम दगड काय नशीब दगड वापरलेली घेत नाही. कब सुधरेगा गणू? ज्यावेळेस तू सुधारतील त्यावेळेस. आणि सुधारला तू गणेश कसला, हे ना मित्रांनो. ते तर खरंच, ते मी 100% मान्य करतो. मित्रांनो चहा ठेवली तिच्यासाठी एवढं काय, तर प्रेमाच्या 2 गोष्टी राहिल्या बाजूला. हे बघ सगळी माझी कामं झाली की प्रेमाच्या 2 नाही 2.5 गोष्टी बोलतो तुझ्याशी, मग तर झालं. 2.5 बोलायला ठेवतच नाही. हे बघ तू जेवढं म्हणलंयस त्यापेक्षा मी तुला जास्त द्यावं. चाणक्य नीतीमध्ये एक वाक्य आहे मित्रांनो, बायकांच्या तोंडी लागू नये. नाही तोंडी लागल्याशिवाय बाळ. मराठी असं आहे की समजल तसं, तुझ्या डोक्यात काय आहे हे तूच ठरवू शकतोस. मित्रांनो आम्ही चांगलं बोललं तरी तुम्ही कसं पाहिजे तसंच घेणार. डबल मिनिंग होते. तर मित्रांनो चाणक्य नीतीमध्ये एक वाक्य आहे, टिंब वाद घालणे म्हणजे. मी तेच सांगितलं की मग टिंब कशाला म्हणायचं, बायकोशी म्हणायचं, स्त्रियांशी म्हणायचं, काय म्हणायचं ते म्हणायचं, टिंब कशाला म्हणायचं. ही मन तुम्ही कंप्लीट करून दाखवा चला. मन आहे का वाक्य आहे कदाचित मला माहित नाही, पण मी असंच तुका लावलाय. माझी बायको सगळ्यात भारी, ह्या जगात भारी आहे माझी बायको. अशी नाटकं करणारी पण सगळ्यात जगात 1 नंबर म्हणजे माझी बायकोच आहे. गड्डी फिकिलस फिर पिकावळ्याची. को कैसा भी बोलता है, मैं तेरे को प्रेम से बोलती है तू फिर भी
प्रेम से बोलता है. नहीं रे बाबा, मैं तेरे को ऐसे वाइट काही नहीं बोलत रे बाबा. बोल के बकता है उसे. बोल के नहीं बकता मैं. हाँ. हमारी बाइको चिड़ी तो फिर सॉरी सॉरी बोलने का, नहीं मेरे चिड़ी तो को- फिर इतना बोलने का, मेरे को मन ले की आओ. शांति करके लेने का. मेरे को लय आवडता है तुझे पिडना के लिए. काय सगळं आवड घेतली आम्ही खतरनाक. मित्रांनो फायनली पूनम सर्व करत आहे. सर्व मीच करते, तुम्ही काही करत नाही, सर्व मीच करते. पुणे तुझ्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, मोठी. तर मित्रांनो तोंडाला पाणी सुटले. कोण पण मला ओ माय गॉड. काय मित्रांनो त्या भाजीमध्ये आहे की नाही ते शेंगदाण्याचं कूट घालते ना आणि ते कांद्याचं असे ते काय म्हणतात ते पापड एवढं भारी लागते ना. बास गणू. तुला पण तोंडाला पाणी सुटले. मला असं चेष्टेने पण मोठी म्हणत जाऊ नको, सगळ्यांना वाटतं मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. मोठी म्हणजे तसं मोठी नाही होय रे. की, पण मिसेस चांगले चेष्टेने पण म्हणत जाऊ नको, नाहीतर काय सांगतात नाही सिरियस घेतात त्यांनी. जग असं काय म्हणेल त्याच्यावर जर आपलं घर चाललं असतं तर लय झालं असतं, आहे की नाही. नावावर देवाला पण नावं ठेवतात लोक. आपण कोण मग, आपण किरकोळ शूद्र प्राणी आपण. मित्रांनो पटकन या जेवायला मस्तपैकी आसका कांदा खातोय मी. पूनमने तर बघा चालू केली पटकन. तर या पटापटा या, एक तास खाऊन बघतो मग कसं झाले तुला. चांगलंच झालं असते सोडा सोडती. पूनमने केले म्हटल्यावर मी नादच करायचं. नाव करायचंय का? नादच करायचं नाही. असा घेतला मी घास आणि हे थोडंसं घेतलं ग्रेव्ही. ते बघून कळणार आहे. खाऊ का बोलू? मान गए गुरु आपको, मान गए. चलो थँक्यू सो मच. तर मला आत्ता कळलं परी का खामावी. आणि एवढं परफेक्ट कॉम्बिनेशन झाले पण जास्त शिजलेलं पण नाही आणि कमी पण शिजलेलं नाही. आणि ते व्यवस्थित त्या ह्याच्यात मोरले शेंगदाण्याच्या कोटमध्ये व्यवस्थित ते मिक्स झाले. मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा आसका कांदा जर करत असेल अशी रेसिपी, कारण मी लग्नाच्या आधी कधी ऐकली नव्हती, बघितली पण नव्हती. ऐकल्यानंतर बघणार कसं मित्रांनो मी पण ना. तर ही तुमच्या घरात भाजी करतात का कमेंट बॉक्समध्ये सांगा, आहे ना. पुणे माझ्यामध्ये शक्यतो बऱ्यापैकी आता लोकांना माहीत आहे. मे बी माहित असेल. आणि जर करत नसाल याची रेसिपी पाहिजे असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी खास याच्यासाठी रेसिपी बनवेन. तर रेसिपीमध्ये माहिरच आहे ती, तिचा कोण हातच धरत नाही. काय विचार मित्रांनो. 4 दिवस हात धुवत नाही. तर मित्रांनो मस्तपैकी मी 4 चपात्या खाल्ल्या, 4 चपात्या आणि थोडा भात खाल्लोय. आगाय भाजी चांगली झाली की जेवण मला लय जाते. आणि मी अजून मला भूक होती खरं मी अजून खाल्लो नाही, कारण मला शाळेत गेल्यावर म्हणजे शाळेत जावं लागते मला आत्ता. शाळेत गेल्यावर मला झोप येईल म्हणून मी खाल्लो नाही. पुणे खायचं मनीष, जाताना उशी घेऊन जायचं. चेष्टा करतेस माझी. चेष्टा करतेस गाव कोटली. तर मित्रांनो मी आता चाललो स्कूलला आणि मेन म्हणजे पूनमचा आहे बड्डे उद्या आणि मला काय प्लॅन करायचा आहे मला कळलं झालं. तर प्लीज सजेस्ट करा मला. नेहमीच आम्ही साधं काही ना काही ते करत असतो, हलके फुलके करत असतो, पण मी कसं आहे एवढा जास्त रोमॅन्टिक नाही आहे की तिला असं भारी सरप्राईज वगैरे द्यावं असं. तिला सुचतं असं म्हणजे. आणि ती कविता पण करते त्यामुळे तिला ते एक तिचा प्लस पॉईंट आहे. छोटंसं का होईना त्यासाठी मी सरप्राईज घेणार आहे. मी पण एक्साइटेड आहे तिच्या बड्डेसाठी. बघा काय होते. आता सध्या तरी काय डोक्यात प्लॅन नाही आहे, पण जो होगा वो अच्छा होगा. तर मित्रांनो आत्ता स्कूलमधनं आलो मी आणि चुटकी येताना चुटकीला घेऊन येतो मी. माझ्याबरोबरच येते ते. आणि आता थोडंसं जेवणार आणि पटकन झोपणार, कारण आज आहे बॅच माझी. सॅटर्डे असल्यामुळे माझी प्रायव्हेट बॅच असते इव्हिनिंगला आणि उद्या संडेला 10:30 वाजता बॅच असते. आज मला रेस्ट नाही मिळणार, त्यामुळे नो रेस्ट बिकॉज आय एम द बेस्ट. नो पेन नो गेन. नाही मोठं बोललं मित्रांनो. मोठं बोलण्यापेक्षा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला सकाळी एकदा का होईना उठल्या उठल्या आरशात बघून स्वतःला आय एम द बेस्ट हे म्हटलं पाहिजे. कारण ह्यात जी पॉवर आहे ना मित्रांनो ती आता बोलू शकत नाही. कडक तुम्ही ते अनुभवूनच बघा. कारण कसं आहे तुम्ही रोज म्हटला ना तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल ना ह्या लेवलला जातो, ह्याच्यापेक्षा वरच्या लेवलला जातो. त्यामुळे ते तुम्ही करून बघा मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समधून सांगा. जेमतेम एक 22 डेज करून बघा आणि मग मला सांगा कमेंट बॉक्समध्ये.
चलो बाय बाय, आता आल्यावर भेटू. क्लासमधून आत्ता आलो मी आणि नशीब म्हणजे ऐन टायमाला ज्यावेळेस क्लास चालू असते त्यावेळेस पाऊस नसते आणि बाहेर पडते त्यावेळेस पाऊस असते. आणि ह्या वेळेस असं झाले की नेमका क्लास चालू असताना पाऊस पडला आणि बाहेर येताना म्हणजे क्लासमधून बाहेर येताना पाऊस नव्हता. पण सांगलीत पाऊस भरपूर झाला. सांगलीत म्हणजे जयशंभूरला वगैरे, इकडे नाही झाला. अजिबातच नाही पाऊस. आणि आल्या पूनमने माझ्या हातातून बॅग घेतली. म्हणजे मी जसं ऑफिसला गेल्या कसं हातात आल्या बॅग वगैरे घ्यायचं ते असं असते ना, एकदम हा हट टचिंग होते. हाफिसलाच गेलो तुम्ही. ऑफिसला गेला मी हाफिसलाच गेलो. चलो मित्रांनो, आता थोडंसं फ्रेश होतो. तुम्हाला मनातलं होते मित्रांनो, आता फ्रेश होतो मस्तपैकी आणि मग तुमच्याशी गप्पा मारतो. गणेश, तुला गार आलाय. तुला गार आलाय. ताप आला. किससे पाला पड गया मेरा. किससे काय शिकवले आज मला. सॅल्यूट. पुणे मी टॅन बिन लय झालाय ना चेहरा. का असं वाटत नाही टॅन झालाय चेहरा? वाटते. मग ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आहे की नाही मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे की नाही? पण काळा असल्याचा एक फायदा आहे माहिती आहे तुला? काय? म्हणजे असं कोण म्हणू शकत नाही ना की जा तिकडे तोंड तुझं काळं कर. फू तर फू फू पाई फू गाडी फू. तू असं बोलायलाच खरंच तू कामात असलास की तोंडाला कुलूप लावतोस जरा. यू आर सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. आय हॅव नो वर्ड्स. म्हणलं म्हणून काय तुला लगेच लावत नाही. मी ठेवतो. परी कुठे गेल्या खरं? परी खाली वाट बघत थांबले तुझे. होय असं लपलं 10 वेळा हालत आवाज करते आणि लपते. मित्रांनो, परीला ही पहिल्यापासून सवय आहे. पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेस ती कळती झाली की नाही तेव्हापासून ती लपत्या. कुठे लोंबकळ आले. कुठं पण लपते ते सोय शोंड्या. लोंबकळाला का असं हातात येते तिच्या. हाईट एवढी झाली तुझी, त्या बच्चांना फाईट देशील एवढी हाईट झाली तुझी. मित्रांनो, तिला जेव्हापासून कळते की नाही तेव्हापासून ती लपते आणि अजून लपते. मी कुठेही बाहेर जाऊ दे, घरी आलो की ती लपत्या म्हणजे लपत्याच. आणि असं पण नाही की जागा वेगवेगळ्या असत्या, एकच जागा असते. म्हणजे ठरलेल्या जागा असतात. ही एक ती एक झालं. हो ठीक आहे. हात लाल कशाने झाले? लोंबकळून कोण सांगितलं? एवढं लोंबकळ अजून हाईट आहे, अजून वाढावी काय? एवढं हाईट झालं ना युजी. अगं बघा माझ्या कुठं लागतं बघा जरा का बघा की जरा कमी आता कानालाच आहे माझ्या. ही एवढी हाईट वाढल्या, आत्ता 6वीला ही. हो काय जिरात बिरात गिळलेलंस का काय लहानपणी? तुझी आता हाईट आहे, तू हाईट वाढवण्यासाठी आता. अरे मी 18 वर्षाची झाली. भाई कोण आहे? कहाँ से आती है? एलियन आहे, एलियन. तर मित्रांनो, परीनं मस्तपैकी पूनमसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. थोडंसं मस्त केलं, दाखवत थांबा तुम्हाला. अजून मी करायचं आहे, तिने केली अजून मी करायचं आहे. हे बघा कसलं भारी केलं आहे. हे भारी सजवलंस पिल्या. होय त्याच्याच लिपस्टिक यूज केल्या. पण हे तुम्हाला आता दिसणार नाही, पण हे खूप छान वाटायले बघायला, तर खूप छान वाटायले. तिला उद्या देते ही सरप्राईज, म्हणजे तिच्याकडं. आज 12 वाजता जायचं आहे. आईला केक आणला असतो माझ्या डोक्यात का प्लॅन येते. चल तसं चहा पिऊन जाऊया. बाबा होमला चावी तुटली. म्हणजे वाकली कुठली? बांधलेलं तुटले घाबरले की तुटू दे. एवढं कसलं ताकद लावली असेल ही तर वाकवल्याच मित्रांनो. बघा वाकली. शाबास. चाव्या वाको यात अडकून ठेवशील आणि तर अवघड करशील. एक साईडून मम्मी बघायला आली म्हणून गडबडीने लॉक घालायला गेले आणि वाकून ठेवल्या. लॉक कर की नको लॉक घाल की माझ्याकडे देखील. येडा मी घालतो. काय सिक्रेट कुठं? अरे हे केली नाही मग त्याची.
एक काम कर, तुझी जागा ठेव. कुठं आहे बरं जागा तुझी? कुठं आहे? सिक्रेट सांगा म्हणजे माझी सिक्रेट सांग. कोण सोडत नाही सारखं. तर मित्रांनो, परीनेच तिच्या सिक्रेट जागेला ठेवल्या. सिक्रेट जागा बघा तिची, त्या कपाटातून ह्या कपाटात सिक्रेट जागा. मित्रांनो, मी आणि परी दुकानला चाललोय आणि पूर्ण म्हणाले की आता 9 वाजल्यात आणि खरोखर 9 वाजले. तर बघा 9 वाजल्यात की आणि दुकान बंद झाली असतील आणि चहाला ठेवलं आहे. तर चहा पिऊन जा म्हणाला. चहा पिऊन गेलो असतो तर दुकान बंद झालं असतं. त्यामुळे आता पहिला दुकानला जातो आणि मग चहा पितो. तिला कळाले आम्ही कशाला चाललोय, पण आम्ही काय आणणार आहे हे तिला माहित नाही. हा, बिनकामाचे पैसे घालवायचे. बिनकामाचं आम्ही असं वायपट काय घालवतच नाही आम्ही. फालतू काय घेतच नाही. हे अजिबात नाही. ड्रेस बीस घ्यायला जाशील कुठे तर मला. म्हणजे तू सांगायला शिवाय मित्रांनो बघा हिला काय पाहिजे ते हळूच सांगायला लागल्या. चला मला हिंड तर कळाली. नाही ड्रेस नको चेष्टा. मग उद्या घेऊ काय ड्रेस. नाही चेष्टा करायला. चेष्टा करायला वाजल्यात म्हणून म्हणाले. काय करू नका शांत. तर मित्रांनो ते बघू आम्ही काय करायचं ते हे की नाही ते तू सांगायचं नाहीस. ते आमचं मी आमचं हा हँडल करतेस तू. जर पैसे जास्त गेले तसं मला कळालं तर दोघांचं पण काय करू? बाबा बाबा काय तुझ्याकडचं घ्यायला का पैसे? बाबा आमच्याकडचं माझ्याकडचं घ्यायला. पैसे घेतो 20 बस. रुपये. चल पिले. बाळ म्हणते तर का नाही म्हणते मला? काय म्हणते पाहिजे एवढं तुला? कराय होय होय कराय. तर मित्रांनो जस्टच दुकानातून जाऊन आलोय आणि परी माहिती आहे ना तुला काय आणलंय ते? मित्रांनो ही म्हणते मला काय तुम्ही काय आणलंय ते मला माहिती आहे. मला माहित असलं तर माहित असू दे, किमतीवरून मी अंदाज लावला. माहित असेल तर माहित असू दे. आणि असं देताना फक्त ओ माय गॉड वॉट अ सरप्राईज एवढंच कर फक्त. किमतीवरून मी अंदाज लावला. हा लावू फक्त काय करू नकोस. मुंग्या लागल्यानंतर अशा ठिकाणी ठेव. फ्रीज मध्ये ठेव. चालते जे काय आणलंय ते फ्रीज मध्ये ठेव. मग तू तिकडे बघ, तिकडे बघ. बघू काय मला माहित आहे. माहित आहे तर असू दे बघ तरी पण तिकडे बघ. तिकडच बघायला तिकडे बघायला. ते नाहीच आहे ती. परी ती माझ्यावरची हुशार आहे. ती काय तर करून गुंडाळून आणून फ्रीज मध्ये ठेव. मित्रांनो अजून फ्रेश झालो नाही मी. चहा झाला हा हत्ती गेला असेल मी. हत्ती. चलो मित्रांनो फ्रेश होऊन येतो. मस्तपैकी मी फ्रेश झालेलो आहे आणि पूनम हे इथे चहा पण ठेवलेला आहे माझ्यासाठी. आणि ही हावरे की नाही हावरे मस्तपैकी चहा तेवढं मस्तपैकी पूनमनं मस्तपैकी चहा ठेवला. मस्तपैकी पूनमने मस्त चहा ठेवलेला आहे. आणि ही हावरे की नाही परीने जे आणलं होतं की नाही ते लगेच हळूच कपाट उघडून बघायला लागलाय. हा पेशन्स नाही आहेत ना. मित्रांनो 12 वाजल्यात आणि परी झोपली होती. माझ्या बाळाचा चेहरा तिला झोपत नव्हतं. मला उठवा म्हणलेली 12 वाजता. पिलो थांब मी टेबल आणतो म्हणून बाहेर बसल्या आणि आम्ही आता इथं तयारी करतोय. तर मित्रांनो हा आहे आमचा छोटासा केक. आणि आम्ही मगाशी जे दुकानात गेलो होतो ना ते केक आणण्यासाठी गेलो होतो. हे ना पिल्या मी आणि पिल्या गेलो होतो. माझं मत होतं की उद्या करायचं पण 12 वाजता करायचं हे सगळं पिल्याचं डोकं आहे. रोज आपण घेऊन यायचं. बाळ उठलं माझं उठवलं त्याला. थँक्यू पिल्ल्या. झोपत आहे ती आज. होय म्हणूनच मला उठलं पिल्ल्या झोपेत ना. एवढं काय खास नाही पण असू दे. खास कसं नाही एवढा वेळ थांबून केला मला खासच असं. ती बघत पिल्ल्या चालली. सांग की मला कुठं जायचं. चल उघड बाबा. बस हा थांब. थांब बसू दे. बसायचं आहे. हा बस दे काय नाही तिकडे सर तिकडे बस. हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पूनम हॅपी बर्थडे टू यू. ये कसा वाटला केक? थांब अजून गिफ्ट देणार आहे तुला. वाव छान केलंस की पिल्ल्या. तुझी लिपस्टिक मी केली. लिपस्टिक आहे तुझं. I love my caring mom. My mom is very beautiful. You are the best mom in the world. For my wonderful mom, I am so lucky to have a mother like you. Happy birthday, wishing you love and happiness in your life. You are my everything. You are my love, my life. You are my soul, my happiness. You are my strength. You are my world, my galaxy.
Oh आय my God. लव्ह यू माय स्वीट मॉम. आई, मी तुला आजपासून आईच म्हणणार. ओ, हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे मग तुला. खरंच म्हणे, की? हे की नाही? हो. छान वाटलं खरं. हो पिल्लू माझं ते आय एम प्राऊड ऑफ पिल्लू. आय लव्ह यू सो मच बोथ ऑफ यू. आय लव्ह यू टू. छान केलंय. या दोघं तिघं पण यायचं. ए नको ए काप. नाही असं ते काप या. की. अरे काप की. का की? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पूनम. हॅपी बर्थडे टू यू. ये आम्ही बनवायचं असते थांब. बघ दर की. की, ए, एकच नको. खा. अरे खा की. हम्म. ये. छान आहे. छान वाटलं. छान वाटलं. मीच विसरलेलो. माझा बर्थडे 12 पासून चालू झालाय. बरं. तर मित्रांनो अशा तऱ्हेने पूर्ण छोटस काव्यानं सरप्राईज दिलेलं आहे. आता छोटस उद्या नसतंय. सरप्राईज. आता उद्या पण एक प्लॅन केलाय बघा सक्सेस होते का तो. उद्या अजून ताळमेळात चालू आहे तो पण शक्यतो 99% आम्ही फायनल करेनच तो. तर आजचा ब्लॉग आपण हा इथेच एंड करू. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय Bye bye, मित्रांनो. good गुड night. नाईट. टेक केअर. बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम्स.